हरि ओम. एकादशीचा संकल्प या अंतर्गत आज आपण जाणून घेणार आहोत कृष्णामाई मंदिर कराड इथलं. त्याचं कारण असं आहे की आजची ही एकादशी जी आहे ही अधिक महिन्यातली एकादशी आहे. हा अधिक महिना ज्येष्ठ अधिक महिना आहे आणि त्यामुळेच ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा ते ज्येष्ठ शुद्ध दशमी गंगा दशहरा उत्सव संपन्न झालेला आहे. त्याला जोडूनच आलेली ही एकादशी, म्हणून आवर्जून या एकादशीला कृष्णामाई मंदिराविषयी मी माहिती देत आहे. कारण आपल्याकडे जसा गंगा दशहरा उत्सव करण्याची परंपरा आहे तशाच आपल्या संपूर्ण भारतभर काही नद्यांची सुद्धा मंदिरं आहेत. म्हणूनच आवर्जून कृष्णामाईच्या मंदिराविषयी आज माहिती देणार आहे. आजच्या एकादशीलाच कमला एकादशी असंही म्हटलं जातं. हे कृष्णामाईचं मंदिर हे कराडमध्ये आहे आणि कराडमध्ये जो प्रीती संगम आहे त्या प्रीती संगमावर म्हणजे कराड मधलं कृष्णा आणि कोयना यांचा जो संगम आहे तिथं हे कृष्णामाईचं मंदिर आहे. राजा युधिष्ठिरानं योजलेल्या राजसूय यज्ञाचा भाग म्हणून दक्षिण दिग्विजयात सहदेवानं जिंकलेलं शहर ही कराडची पौराणिक ओळख आहे. प्रागैतिहासिक काळापासून इतिहासाचे साक्षीदार असलेल्या या शहराला कृष्णा आणि कोयना या नद्यांच्या प्रीतिसंगमामुळे तीर्थक्षेत्राचं स्वरूप प्राप्त झालंय. कराड महात्म्यामध्ये तीर्थ म्हणून वर्णन केलेल्या या प्रीतिसंगमावरील घाटावर कराडची ग्रामदैवता असलेली ही कृष्णामाई आणि तिचं प्राचीन मंदिर स्थित आहे. इथं वर्षातून 2दा कृष्णामाईचा यात्रा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. संपूर्ण कराड शहर या उत्सवात सहभागी होत असतं. सह्याद्री खंडानुसार मूळचं ब्राह्मणांचं आणि म्हणून आदिस्थान असं गणलं गेलेलं हे शहर प्राचीन काळी करहटक, करहाटक, करहाट देश आदी नावांनी ओळखलं जात होतं. इसवी सन पूर्व 7 ते इसवी सन पूर्व 3 शतक या काळात इथं राष्ट्रिकांचं राज्य होतं. या राष्ट्रिकांवरून आपल्या राज्यास महाराष्ट्र असं नाव पडलं आहे असं सुद्धा सांगितलं जातं. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार यांच्यापासून यादव, बहामनी, आदिलशाही, मराठे, ब्रिटिश अशा विविध सत्तांचा काळ या शहरानं पाहिला. शिलाहार नृपतींची राजधानी कोल्हापूरला असली तरी ते स्वतःला करहाटाधिपती असंच म्हणून घेत असत. या स्थानाला महत्व प्राप्त झालंय ते प्रीती संगमामुळे. उत्तरेकडून वाहत येणारी कृष्णा नदी आणि दक्षिणेकडून येणारी कोयना अशा या 2 नद्यांचा इथं संगम होतो आणि हा संगम प्रीती संगम या काव्यमय नावाने ओळखला जातो. आधुनिक महाराष्ट्राच्या राजकारणातही प्रीती संगम हे ठिकाण महत्वपूर्ण मानलंय. स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचा मंगल कलश आणणारे राज्याचे पहिले मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षण मंत्री माननीय यशवंतराव चव्हाण यांचं 25 नोव्हेंबर 84 निधन झालं आणि त्यांच्या पार्थिवावर प्रीती संगम या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. ती अंत्यसंस्काराची जागा आणि त्यालगत असलेली स्वामींची बाग मिळून इथं एक उद्यान आणि स्मृतिस्थान उभं करण्यात आलेलं आहे. हिंदू धार्मिक परंपरेनुसार नद्यांच्या संगमस्थानी अनेक मंदिरं उभारण्यात येतात. कृष्णा कोयनेच्या संगमावर सुद्धा हाटकेश्वर, रत्नेश्वर, काशी विश्वेश्वर, कपिलेश्वर, पावकेश्वर अशी विविध मंदिरं आहेत. कराडचं ग्रामदैवत असलेल्या कृष्णामाईचं मंदिर याच संगमावरील घाटावर स्थित आहे. या मंदिराबाबत अजून एक आख्यायिका अशी आहे की चाफळ इथल्या बाजीपंत करकरे यांनी उत्तर हिंदुस्थानातून देवीची पांढऱ्या पाषाणातील मूर्ती करवून आणली होती. या मूर्तीची प्रतिष्ठापना त्यांना कोकणात करायची होती, परंतु एके दिवशी त्यांच्या पत्नीला स्वप्नदृष्टांत झाला. देवीनं तिला सांगितले की ही मूर्ती कराड इथल्या अंताजी बहिरव यांच्या स्वाधीन करावी व तिची कृष्णेकाठी स्थापना करावी.
त्यानुसार त्यांनी कराडमध्ये कृष्णेकाठी एका छोट्या देवळात देवीची स्थापना केली आणि तिची व्यवस्था अंताजी बहिरव आवटे यांच्याकडे सोपवली. औंध संस्थानचे प्रजाहितदक्ष राजे भवानराव पंत प्रतिनिधी यांच्या पत्नी राजसबाई या विटे इथे राहत असताना त्यांच्याकडे कामाला एक गुजराती ब्राह्मण होता. तो निपुत्रिक वारल्यानंतर त्याच्या सुमारे 3,000 रुपयांच्या बेवारसी मालमत्तेचा विनियोग करून कृष्णामाईच्या मूळ झोपडीवजा देवळाच्या जागी सध्या अस्तित्वात असलेलं मोठं दगडी मंदिर बांधण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर हे मूळचे कराड नजीकच्या टेंभ या खेड्यातील. स. मा. गर्गे लिखित आणि नॅशनल बुक ट्रस्ट प्रकाशित आगरकर चरित्रानुसार आगरकरांच्या मातोश्री ठकूबाई उर्फ सरस्वतीबाई यांचं कराड हे माहेर होतं. त्या धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या आणि त्यावेळच्या पद्धतीनुसार त्यांनी पोथ्या पुराणं वाचलेली होती. त्यांनी स्वतः काही गाण्यांची सुद्धा रचना केली आहे. त्यातील एका गाण्यात कृष्णामाईच्या मूर्तीचं अतिशय सुंदर असं वर्णन केलेलं आहे आणि त्यानुसार हा कृष्णेचा चेहरा हसत मुख आहे, ती दशभुजा आहे, तिच्या दंडात वाक्या घातलेल्या आहेत, एका हातात त्रिशूल धरलेलं आहे, तिनं दैत्याचं मर्दन केलेलं आहे, देवीच्या कमरेस कमरपट्टा, कानात बुगड्या, गळ्यात मंगळसूत्र, ठुशी, पायामध्ये साखळ्या, अंगावर जरतारी साडी आणि बुट्ट्यांची चोळी आहे. मुळात या मंदिरातील देवी ही महिषासुरमर्दिनी आहे. देवीच्या मूर्तीची मान तिरकी आहे आणि ती कृष्णा नदीकडे पाहत आहे. त्यामुळे तिला कृष्णामाई असं नाव पडलं, अशी सुद्धा आख्यायिका आहे. देवीच्या इथल्या जुन्या दगडी मंदिराला आता आधुनिक साज चढवण्यात आलेला आहे. सभामंडप, अंतराळ, गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. समोरून किल्ल्याचं प्रवेशद्वार भासावं अशी या मंदिराची रचना आहे. जमिनीपासून काहीसं उंचावर असलेल्या या मंदिरात जाण्यासाठी 5 पायऱ्या आहेत. इथला सभामंडप बंदिस्त स्वरूपाचा आहे. सभामंडपात अंतराळाकडील बाजूस दर्शन रांगेची व्यवस्था केलेली आहे. गर्भगृहात एका वज्रपीठावर कृष्णामाईची शुभ्र संगमरवरी दशभुज मूर्ती आहे. या मंदिरात अभिषेक, महापूजा, भजन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम नित्यनेमाने आयोजित केले जातात. कृष्णामाईचा उत्सव इथं श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी आणि चैत्र महिन्यात अशा वर्षातून 2दा साजरा होतो. चैत्र महिन्यात पौर्णिमेला लिंबगावचा उत्सव संपला की तिथली कृष्णामाई कराडमध्ये स्थापन केली जाते आणि त्यावेळेला कराडमधल्या समस्त महिला एकत्र येऊन चैत्र गौरीचं हळदीकुंकू साजरं करतात. श्रावणातील शेवटच्या सोमवारी पंचक्रोशीतील सर्व देवदेवतांच्या पालख्या कृष्णामाईच्या भेटीस येतात. यामध्ये संगमेश्वर मंदिर, रत्नेश्वर, भैरोबा, नवग्रह, कमळेश्वर, संत सखू, गरुडमामा, राधाकृष्ण मंदिर, उत्तरालक्ष्मी, भैरवनाथ आणि हाटकेश्वर या मंदिरांचा समावेश आहे. या दिवशी असंख्य भाविक कृष्णेत स्नान करून देवीचं दर्शन घेतात. तसेच अनेक सुवासिनी कृष्णामाईची खणा नारळांनी ओटी भरतात. दुसरी यात्रा चैत्र वद्य प्रतिपदेपासून चतुर्थीपर्यंत भरते. 4 दिवस चालणारा हा कृष्णामाईचा उत्सव इथला सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय असा उत्सव आहे. पूर्वी औंधच्या पंतप्रतिनिधी संस्थांतर्फे हा उत्सव आयोजित करण्यात येत होता. पुढे 1811च्या सुमारास ग्रामस्थांनी वर्गणी काढून हा उत्सव करण्यास प्रारंभ केला. या उत्सवाच्या आदल्या दिवशी चैत्र शुक्ल पौर्णिमेस उत्सव मूर्ती कृष्णाईच्या पुजाऱ्यांच्या घरून घाटावर मिरवत आणली जाते. उत्सवात मंगळवारी आणि शुक्रवारी कृष्णामाईचं हळदीकुंकू झाल्यानंतर कराडमधल्या घरोघरी चैत्र गौरीचं हळदीकुंकू करतात. शेवटच्या दिवशी छबिना निघून पुजाऱ्याच्या घरी उत्सव मूर्ती नेण्यात येते. या उत्सव काळात इथं महाप्रसादाचं आयोजन केलं जातं. 1957 पासून या उत्सवाला अधिक व्यापक स्वरूप आलेलं आहे. याचबरोबर कार्तिक पौर्णिमेला इथं दीपोत्सव साजरा केला जातो. त्याला घाट पाजळणं असं म्हणतात. रात्री
या घाटावर शोभेच्या दारूची आतषबाजी केली जाते. हे मंदिर कराड बस स्थानकापासून अवघं 2 किलोमीटर अंतरावर आहे आणि कराड इथून खाजगी वाहनांची सुविधा तसंच अनेक शहरातून सुद्धा कराडला येण्यासाठी एसटी बसची सुविधा उपलब्ध आहे. कराडमध्ये गेलात तर आवर्जून कृष्णामाईच्या मंदिराला भेट द्यावी, तिचं दर्शन घ्यावं अशी ही नक्कीच आहे. श्रीराम.